वेलकम टू द मॅथ्स फॉर मदर. प्रॉब्लेम सेट 40 मधला क्वेश्चन फर्स्ट आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितला होता. नाऊ वी आर स्विचिंग टुवर्ड्स द क्वेश्चन सेकंड. क्वेश्चन रीडिंग केल्यावर त्यामध्ये काय काय दिलेलं आहे ते आधी लिहून घ्यायला शिकायचं आहे. गिवन. मग क्वेश्चन 2 मध्ये काय गिवन आहे आपण बघूया. सी हियर. Question 2. What is given? Read the question carefully. Jethalal took a housing loan of 2,50,000 rupees from a bank at the rate of 10 PCPA for 5 years. What is the yearly interest he must pay and total amount he returns to the bank? म्हणजे घेतलेलं लोन किती आहे? First of all observe that. What is the given loan? Taken loan? That is 2,50,000. म्हणजे 50,000 हे त्यानं घेतलेलं लोन आहे. मग पुढं काय विचारलेलं आहे? दिलेलं काय दुसरं? रेट काय आहे? दॅट इज 10% रेट आहे फॉर 5 years 5 वर्षासाठी. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट? म्हणजे इंटरेस्ट काढायचं आहे आपल्याला. ही मस्ट पे अँड टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. मध्ये गिवन लिहून घेऊया. गिवन लिहिल्यावर आपल्याला ते सोपं जाईल. पहिल्यांदा आपल्याला लिहायचं आहे प्रिन्सिपल. लोन किती घेतलेलं आहे? दॅट इज द पी. त्याच्यानंतर रेट आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ इयर्स. सो व्हॉट इज द प्रिन्सिपल? येस, इट्स अ प्रिन्सिपल दॅट इज 2,50,000. व्हॉट इज द रेट? दॅट इज द रेट 10 PCPA. And what is the number of years? That is 5. Now we have the formula. Formula carry half marks. So formula ला आपण compulsory formula लिहायचा. What is the formula? Our formula is for the simple interest. Is equal to P multiplied by R multiplied by T. आता तुमच्या पुस्तकात T दिले number of years ला म्हणून मी N लिहिलं. So we can take here T also. So T and now PRT upon 100 is our formula. Just substitute the values. आपण व्हॅल्यूज फक्त सबस्टिट्यूट करायच्या आहेत. इक्वल साइनच्या खाली इक्वल साइन द्यायचं. P ची व्हॅल्यू किती आहे? 2,50,000 multiplied by R that is 10. Number of years that is T 5 divided by 100. ज्या वेळेला डिनॉमिनेटर न्यूमरेटर येतं त्यावेळेला एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्याला 0 न्यूमरेटर मध्ये असेल आणि डिनॉमिनेटर मध्ये असेल. सो वी कॅन कॅन्सल इट. म्हणजेच आपण डिव्हाइड करतोय. जर 100 ने डिव्हाइड केलं तर ते उत्तर येणार आहे. सो 0 0 कॅन्सल. नाउ ओनली रिमेन व्हॉट देयर? येस, 2,500 मल्टिप्लाय बाय 10 मल्टिप्लाय बाय 5. सो आता मल्टिप्लिकेशन करायचं. सी हियर व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन? एक 0 ते इथे वाढणार आहे. सो 2 5 0 0 अगेन 1 0 मल्टिप्लाय बाय 5. 0 द्या 1 2 3 5 5 जा 25 कॅरी 2 5 2 जा 10 2 प्लस 2. सो 1,25,000. म्हणजे त्याचा इंटरेस्ट किती आला? सिंपल इंटरेस्ट 1,50,000. म्हणजे आपला क्वेश्चन मधला पहिला पार्ट झालाय. व्हॉट इज दॅट? व्हॉट इज इयरली इंटरेस्ट? सो इंटरेस्ट आपण फाइंड आउट केलेला आहे. अँड नाव व्हॉट इज द टोटल अमाऊंट? आपल्याला टोटल अमाऊंट द्यायची. म्हणजे इंटरेस्ट तर तो देणारच आहे बँकेला. अलॉंग विथ इंटरेस्ट ही इज गिव्हिंग द प्रिन्सिपल असो. जी रक्कम दिली ती सुद्धा आपल्याला द्यायला पाहिजे ना. सो तोही प्रश्न आहे तर तेही त्यामध्ये इन्क्लूड करायचं आहे. बघा व्हॉट इज देअर? सो टोटल अमाउंट रिटर्न टू बँक. व्हॉट इज दॅट? दॅट इज सिंपल इंटरेस्ट प्लस प्रिन्सिपल. आपला इंटरेस्ट आलाय 1,25,000 plus principal that is 2,50,000. So 0 plus 0 plus 0 100 plus पर्यंत सगळे 0 आहे. Here 0 plus 5 sorry 1 0 is there. 0 plus 5 that is 0. 5 plus 5 sorry 25 plus 70. Yes, it's 0 plus 0 0 0 plus 0 0 0 plus 0 0
5 plus 0, here comes 5, 2 plus 5 that is 7 and 3 plus 2, 1 plus 2 equals to 3. 3,75,000. 3,75,000. असं येत नसेल तर 2 lakh plus 1 3 lakh and 25 plus 50 that is 75. So 3,75,000 पे करायला पाहिजे. कोणाला द्यायचे? जेठालाल. Jethalal returns 3,75,000 to the bank. Now the question number 3. We are going to solve the question number 3 now. What is that question? Read the question carefully. See the question. Shrikant deposited 85,000 rupees for 2.5 years at 7 paise PA in a saving bank account. What is the total interest he received at the end of period? फक्त interest विचारलेला आहे. So first of all given लिहून घ्या. That is question 3. What is given? PRT. What is the principal? किती रक्कम त्याने ठेवलेली आहे? That is 85,000. Rate of interest what is given? That is the 7 PCPA. Next what is given? For the 2.5 year. आता एका गणितात आपण सॉल्व एक्झाम्पल मध्ये बघितलेलं आहे. दॅट इज फ्रॉम पेज नंबर 72. बघा 2.5 year तसंच गणित आहे. रेट ऑफ इंटरेस्ट 8.5 दिलेला आहे. सो आपण तिथं पण 2.5 year 2.5 yearचं आपण 2.5 असं यूज करू शकतो. 2.5. ओके. So by using that condition we can solve this example. Again the simple interest formula is there. I am not going to write down that formula. मी direct formula मध्ये किमती भरणार आहे. Simple interest equals to P. What is the P? 85,000 multiplied by 7 multiplied by 2.5 upon 100. आता ज्या वेळेला आपल्याला पॉइंट घालवायचा असतो, डेसिमल फ्रॅक्शन आपण ज्या वेळेला शिकलोय, पॉइंट घालवायचा असतो त्यावेळेला 10 वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 10. व्हाय 10? आफ्टर द पॉइंट हाऊ मेनी डेसिमल प्लेसेस आर देयर? 1. पॉइंट नंतर म्हणजे 2.5 मध्ये पॉइंट नंतर असणारे डिजिट्स किती आहेत? 1. सो वी हॅव टू मल्टिप्लाय बाय 10 इन बोथ, दॅट इज अपर साइड अँड लोअर साइड. सो 85,000 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 10 ने मल्टिप्लाय केलं तर पॉइंट निघून गेला आणि खाली एक 0 वाढला. सो नाउ वी आर गोइंग टू check it out like this. 0 0 0 cancel, 0 0 0 cancel. So multiplication is there. 85 multiplied by 7 multiplied by 25. 85 multiplied by 7 multiplied by 25. ज्यांना येत नाही त्यांनी मल्टिप्लिकेशन करू शकता. 7 5 जा 35. Carry 3. 7 8 जा 56. 57 58 59. And here multiply by 25. 5 9 5 multiply by 25. मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 5 5 जा 25. कॅरी 1. 5 9 जा 45 plus 2 46 47. कॅरी 4. 5 5 जा 25 plus 4 29. 0 2 5 जा 10. Carry 1. 2 9 जा 18 plus 1 19. Carry 1. 2 5 जा 10 plus 1. Carry 1. So here 5 7 1 3 4 and 1. So what is the interest here? Yes, it's a 14,875. इंटरेस्ट फक्त विचारलेला आहे. आता हे फक्त वर्ड प्रॉब्लेम आहे तर वर्ड प्रॉब्लेमचा आन्सर तुम्हाला वर्ड मध्ये लिहायचं आहे. वर्ड मध्ये काय लिहिणार? कोण आहे ही व्यक्ती? बघा बरं काय नाव आहे? दॅट इज श्रीकांत. श्रीकांत. आन्सर काय ते? व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट रिसीव ॲट द एंड ऑफ पिरियड? श्रीकांत रिसीव 14,875 ॲट द एंड. फक्त सेंटेन्स लिहायला शिकायचं आहे. दॅट इज हियर. मी फक्त एकाच लिहून दाखवते. श्रीकांत रिसीव 14,875 rupees at the end. Okay, now we are going to solve the next example, that is the fourth example. Fourth example solve करूया आपण.
सी द क्वेश्चन नंबर 4, रीड केअरफुली. आणि आपल्याला त्यात काय लिहायचं आहे, एस पी आर अँड टी. ते मी आधीच मेन्शन करून देते, गिवन द्यायचं आहे म्हणून. सो क्वेश्चन नंबर 4, ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट the interest after 4 years on 5,000 rupees principal is 1,200 rupees. जरा असं वेगळं आहे बघा. ॲट अ सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट, रेट माहीत नाही आपल्याला, म्हणजे रेट दिलेला नाही आहे. सो आपण एक्स मानूया. नेक्स्ट काय दिलं आहे, द इंटरेस्ट आफ्टर 4 years, म्हणजे नंबर ऑफ इयर्स दॅट इज 4. इंटरेस्ट आफ्टर 4 years ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल. प्रिन्सिपल दिलेला आहे 5,000. Okay, 5,000 rupees principal is 1,200 rupees. Here it is another thing given, that is answer दिलेला आहे. Simple interest is given. What is that? That is a 1,200. Now what is asked? What could be the interest on 15,000 rupees at the same rate of interest for the same period? म्हणजे दोन गणित आहेत. आधी आपल्याला काय काढायचं इथं, we don't know about the rate, so we are going to find out the rate first of all. या गणितामध्ये दोन गणितं करायची आहेत. आपल्याला रेट आधी फाइंड आउट करायचा आहे. सो फॉर्म्युला लिहायचा आपल्याला, सी हियर, सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू पी मल्टिप्लाय बाय आर मल्टिप्लाय बाय टी अपॉन 100. सो principal is given, that is 5,000 multiply by r not given, x and t, that is 4 upon 100. Just here 50 multiply by 4, so 200. So what is here, 200, and x is there also in a multiplication. And simple interest is given, that is 1200. Now here x remains as it is, 1200 divided by 200. It is in a multiplication. इकडे multiplication मध्ये, इकडे आल्यावर dividation मध्ये 0 0 cancel and 2 1 जा 2, 2 6 जा 12. So x ची व्हॅल्यू किती आली, 12. x म्हणजे आपण काय मानलेलं आहे, रेट ऑफ इंटरेस्ट. आता ह्याच गणितात दुसरं गणित आहे. व्हॉट इज दॅट गिवन, आता काय दिलेलं आहे गणितात बघा, पी आर टी. आता गणित काय विचारलेलं आहे, एक पार्ट कंप्लीट झालाय आपला. इथे दिलेलं आहे, व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे प्रिन्सिपल किती आला, 15,000 रुपीज. प्रिन्सिपल 15,000 रुपीज अँड रेट ऑफ इंटरेस्ट सेम सांगितलं, म्हणजे आता आपला रेट ऑफ इंटरेस्ट आला तो एक्स, दॅट इज 6. And for the same period किती आहे, that is 4. सो हे गणित अजून एका प्रकारे पण सुटतं, पण मी थोडक्यात इथे सोडवून दाखवायचं म्हणून या पद्धतीने सोडवून दाखवते. 6 आपण काढलेला आहे. नाउ वी आर युजिंग द सेम फॉर्म्युला, that is simple interest equals to p, that is 15,000 multiplied by r, that is 6 multiplied by t, that is 4 divided by 100. 0 0 cancel. So 150 multiplied by 6 multiplied by 4. 900 multiplied by 4. And here we are getting 3,600 answer. So here we complete the fourth question. आता ह्याला काय सांगायचं आहे, आपण आन्सर काय दिलेलं आहे, what would be the interest on rupees 15,000 is rupees 3,600. Now the last question we are going to solve, that is the fifth one. Question number 5. What is given? See in the question number 5. If Pankaj deposits 1,50,000 rupees in a bank at 10 PCPA for 2 years, what is the total amount he will get from the bank? Question number 5. Principal. What is principal given? 1,50,000.
Next, rate of interest, that is 10, and for 2 years, so t equals to 2. So what is our formula? आपल्याला टोटल अमाउंट काढायची आहे. पहिल्यांदा आपण सिंपल इंटरेस्ट काढणार आहे. सिंपल इंटरेस्ट इक्वल्स टू p मल्टिप्लाय बाय r मल्टिप्लाय बाय t अपॉन 100. So p is 1,50,000 multiplied by r 10 and t 2 divided by 100. आपण इथे लिहिलेलं ऑलरेडी, त्याप्रमाणे p ची व्हॅल्यू, r ची व्हॅल्यू आणि t ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. डिवाइड बाय 100. 0 0 cancel. 0 0 cancel. So what we are getting here? 1,500 multiplied by 10 multiplied by 2. एक 0 इथे वाढणार. 1,500 multiplied by 10 म्हणजे 15,000 and 15,000 multiplied by 2, that is 30,000. So we are getting simple interest rupees 30,000. आपल्याला काढायचे टोटल अमाउंट. टोटल अमाउंट that is simple interest plus principal. Simple interest किती आपला? Yes, it's 30,000 and here plus principal. So 1.5 lakh, 1,50,000 plus 30,000. It comes 1,80,000. मग कोण आहे तो? पंकज. Okay, if Pankaj deposits, Pankaj will get 1,80,000 rupees from bank. Okay, so now here we complete the question number 5 also, and problem set 40 we are completed here, and in next video we are going to see the further example for this simple interest. Okay, जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब